लाडकी बहीण योजना आणि या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे। अशा प्रकारची माहिती कोणीही सांगणार नाही, एकमेव चॅनल आणि ऑथेंटिक आणि क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वसनीयता असणारं चॅनल आपलं। आणि या चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला अशा प्रकारच्या माहिती सांगितल्या जातात। बघा, नारी शक्ती ॲप आपलं पूर्वी होतं आणि बरेचशा लाभार्थ्यांनी नारी शक्ती ॲपच्याद्वारे फॉर्म भरला होता, परंतु लक्षात ठेवा, नारी शक्ती ॲप आता सध्या बंद आहे। नारी शक्ती ॲप सध्या बंद आहे, पण मग त्या लाभार्थ्यांना त्यांचा फॉर्मचं स्टेटस पाहता येत नाही। आणि बरेचशा लाभार्थ्यांना जे आहे बघा, लक्षात ठेवा, लाभ मिळणे बंद झालेलं आहे। तर त्यांना ऑनलाईन तक्रार करायची असेल आता की आम्हाला अचानक आम्ही नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता, आम्हाला आमच्या फॉर्मचं स्टेटस पाहता येत नाही। सर्वांनी व्यवस्थित ऐका, आणि हे खूप महत्त्वाचं मी सांगायलो आजच्या व्हिडिओमध्ये। आणि अशा वेळेस ज्यावेळेस आम्हाला ऑनलाईन पद्धतीने आम्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फॉर्म भरला होता, ॲप्लिकेशन बंद पडलं आहे आणि फेब्रुवारीपासून, मार्चपासून, जानेवारीपासून, डिसेंबरपासून कोणत्याही महिन्यापासून लाभ येणं अचानक बंद झालेलं आहे। काही महिने आला आणि त्याच्यानंतर बंद झाला। अशा वेळेस तक्रार कशी करणार, अशा वेळेस ऑनलाईन लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तक्रार कशी करणार, या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। या प्रकारची माहिती कोणीही सांगणार नाही आणि अगदी सोपं आहे, सर्वांना हे करता येईल। कोणी एखादा तुम्हाला पैसे मागत असेल तर रुपयाही कुणाला द्यायची गरज नाही, हे लक्षात ठेवा। आता बघा की ऑनलाईन तक्रार कशी करायची आहे आपल्याला, म्हणजे नारी शक्ती ॲप याद्वारे, हे ॲप तर आपलं बंद आहे आता, या ॲप तर आपलं काही चालत नाही सध्या, बंद झालं ते ॲप। पण मग ॲप आता आपल्याला जर का हप्ता बंद झाला असेल, मग आपल्याला आपण ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जातो आणि तिथे तर कुठल्याही प्रकारची आपल्याला लॉग इनच करता येत नाही। मग अशा वेळेस काय करायचं आहे त्या संदर्भात मी बोलणार आहे तुम्हाला। बघा, मी जे आहे तुम्हाला दिसत असेल बघा, मी पण जे आहे माझ्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी पण देतो आणि त्याच्यातनं पण तुम्हाला ऑथेंटिक माहिती जावी पुढे, तर त्या पद्धतीने जे आहे तुम्हाला माहिती देण्याचं काम करतो आहे। बघा, महिला व बालविकास विभाग जे आहे, आयुक्तालय कार्यालय पुणे दिसते का तुम्हाला, इथे मी पण व्हिजिट देतो। फक्त आपण जास्त जे आहे अति आव आणत नाही, हीच आपली कैशियत आहे। येऊयात मुख्य मुद्द्याकडे। बघा, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही ॲप्लिकेशनच्याद्वारे जर फॉर्म भरला असेल नारी शक्ती ॲपच्याद्वारे आणि तुम्हाला काही महिन्याच्या नंतर अचानक लाभ बंद झाला असेल, तर नेमकं काय करायचं आहे तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी सोपं आहे, तुम्ही घर बसल्या मोबाईलच्याद्वारे करू शकता आणि याची दखल पण घेतल्या जाते, हेही सांगतोय। काल मी तुम्हाला एक फॉर्मच्या बाबतीत सांगितलं होतं बघा की रिझॉल्व झाल्याच्या नंतर पुढे काही त्याच्यावर प्रक्रिया होती का नाही, तर त्या संदर्भात पण एक तुम्हाला ऑथेंटिक माहिती सांगतोय। एकदा जर रिझॉल्व झाला तर तुम्हाला पैसे मिळतील, काळजी करायची गरज नाही। रिझॉल्व झाल्याच्या नंतर पैसे मिळतील, स्वतः कन्फर्म माहिती घेऊन आलेलो आहे। आता येऊयात आपल्या या मुद्द्याकडे। बघा, एक ईमेल आय डी आहे आणि हा ईमेल आय डी तुम्हाला कोणीच सांगणार नाही, आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला हा ईमेल आय डी मी पहिल्यांदा सांगायलो आहे। या ईमेल आय डीवर तुम्हाला ईमेल करायचा आहे आणि मी जे आता पुढे सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे आणि पाठवून द्यायचं आहे, बस एवढं तर करू शकता तुम्ही। सर्व काय लिहायचं वगैरे वगैरे मी तुम्हाला सांगतो आहे, त्या पद्धतीने टाईप करायचं आणि मग तुम्ही पुढे या ईमेल आय डीला पाठवायचं आहे। हा ईमेल आय डी जे आहे बघा, हा ईमेल आय डी तुम्हाला कोणीही सांगणार नाही। हा ईमेल आय डी काय एकदा बघून घ्या। हा ईमेल आय डी असणं अत्यंत गरजेचं आहे। ज्यांनी ॲप्लिकेशनच्याद्वारे फॉर्म भरला होता त्यांना जर ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायची असेल तर हा ईमेल आय डी आहे बघा, MML जसेल तसं, जसं कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, अशा पद्धतीनेच घ्यायचं आहे बघा। याच्यामध्ये तर शक्यतो बघा तुम्ही सर्व बघून घ्यायचं आहे, स्क्रीनशॉट घ्या वगैरे, मी थोडं बाजूला पण सरकेल। ओके, बघा, MMLBY ग्रीवियन्स म्हणजे तक्रार, grievances@gmail.com या ईमेलला तुम्हाला जे आहे मेल करायचं आहे। यावर तुम्हाला काय करायचं आहे, मेल करायचं आहे। आणि त्यांना काय मेल करायचं आहे आता ते पुढे बोलतो आहे। कुणाला मी परत सांगितलं आहे, ज्यांचा फॉर्म नारी शक्ती ॲपच्याद्वारे भरण्यात आला होता आणि त्या लाभार्थ्यांना अचानक लाभ बंद झाला असेल, तर आता मी जे सांगितलं आहे त्यावर तुम्ही जे आहे तुमची तक्रार नोंदवायची आहे। तक्रार नोंदवताना तुमच्या ईमेलचा पहिला सब्जेक्ट काय लिहायचा आहे ते सांगतोय बघा। सब्जेक्ट असं लिहायचं आहे, टू कंटिन्यू, बघा, टू कंटिन्यू माय बेनिफिट्स ऑफ लाडकी बहीण योजना किंवा स्कीम, म्हणजे कंटिन्यू करण्यासाठी, कशासाठी, तुमचा लाभ चालू करण्यासाठी असा विषय लिहायचा। ईमेल आपण करताना विषय आपल्याला पहिल्यांदा लिहितो आणि त्यानंतर मी ज्या या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने बघा, आय एम एन एलिजिबल बेनिफिशरी, म्हणजे मी एक पात्र लाभार्थी आहे असं तुम्हाला ईमेलमध्ये लिहायचं आहे बघा। जर तुम्हाला लाभ बंद झाला असेल तर ज्यांना लाभ बंद झाला असेल त्यांच्याकडे हा व्हिडिओ पाठवा। फक्त 12वा कधी येणार आणि 13वा कधी येणार यापेक्षा आपले का येत नाहीत
हेही बऱ्याचशा लाभार्थ्यांना जे आहे गरज आहे आणि ती माहिती तुम्हाला कुठेच मिळत नाही, ती देण्याचं काम करतो आहे. बघा, आय एम ॲन एलिजिबल बेनिफिशरी, आय हॅव सबमिटेड माय फॉर्म फ्रॉम नारी शक्ती ॲप, अशा पद्धतीने कॉमा माय इन्स्टॉलमेंट्स, म्हणजे तुमच्या इन्स्टॉलमेंट म्हणजे काय, तुमचा हप्ता थोडक्यात, हॅव बीन स्टॉप्ड म्हणजे थांबलेला आहे किंवा थांबवलेला आहे, फ्रॉम, आणि इथे जे आहे तुम्हाला महिना टाकायचा आहे, डेट जे काय असेल ते टाकायची आहे. पुढे काइंडली म्हणजे कृपया करून कंटिन्यू करा माय बेनिफिट्स म्हणजे तुमचा लाभ ऑफ लाडकी बहीण योजना, आणि पुढे सांगायचं थँक्यू. बस एवढं तुम्हाला टाईप करायचं आहे एकंदरीत मेलच्या बॉडीमध्ये, आणि तुम्ही तो आहे सब्जेक्ट लिहून त्यांना या ईमेलवर तुम्हाला पाठवून द्यायचं आहे, या ईमेलवर. त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला यामध्ये आणखी काय माहिती भरायची आहे का? हो. काय काय? तुमचं पूर्ण नाव, तुमचा पूर्ण ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा आधार नंबर, ह्या गोष्टी देखील माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही या ईमेलला हे करायचं आहे, म्हणजे ईमेल करायचं आहे या नंबरवर, या ॲड्रेसवर. समजलं? अगदी सोपं आहे आणि हे स्वतः तुम्ही करू शकता. एकही रुपया कोणाला द्यायची गरज नाही आणि मी कुठल्याही लाभार्थीकडनं एकही रुपया घेत नाही. आणि मला तुम्ही हे पण करू नका म्हणजे सर आम्हाला करून द्या वगैरे वगैरे, तर त्यासाठी मी हे सर्व मॅटर तुम्हाला लिहून दिलं आहे अशा पद्धतीने. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला सर्वांना. या पद्धतीने मी स्वतः तुमच्यासाठी एक मॅटर बनवलेलं आहे. हे मॅटर तुम्ही जसेला तसं टाईप करून तुम्ही पाठवायचं आहे. जर तुम्ही नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला असेल आणि कोणत्याही कारणानिमित्त तुमचा लाभ बंद झाला असेल तर या पद्धतीने तुम्ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. खास करून नारी शक्ती ॲपवाले लाभार्थ्यांनी लक्षात ठेवा, त्यांच्यासाठी ही खूप मोठं वरदान ठरू शकेल. बऱ्याचशा लाभार्थ्यांना रिझॉल्व झाल्याच्या नंतर तुम्हाला लाभ मिळतो, कारण ते रिझॉल्वचा जो डेस्क असतो तर तो डेस्क जो असतो पुढे अधिकाऱ्याच्या पुढे असतो, अधिकारी चेक करतो. त्या डेस्कवर तुमची जी कंप्लेंट टाकतो आपण, तक्रार करतो ऑनलाईन, तक्रार डिस्प्लेला दिसती आणि त्याच्यानंतर ते पाहतात, चेक करतात. त्याच्यानंतर ते त्यांनी जर का रिझॉल्व केल्याचं त्यांनी ओके केलं तर तुम्हाला लाभ मिळतो. गरजेचं नाही की लगेच पुढच्याच महिन्यात मिळेल, एखादा महिना मागे पुढे होईल, पण मात्र लाभ मिळतो, हे लक्षात ठेवा. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देईल. धन्यवाद.